आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गुरुदेव संस्कार केंद्र भद्रावती यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव पालखी सोहळ्यानं संपूर्ण भद्रावती परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. आषाढी एकादशी वारी ही भक्ती मार्गातील महायात्रा असून महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. प्रांत, भाषा, जात, धर्म, पंथ, संप्रदाय या पलीकडे जाऊन संतांच्या विचारांचा वसा घेऊन मानवोन्नतीची ही भक्ती यात्रा शेकडो वर्षापासून प्रवास करत आहे. माझं गावच मंदिर शोभलं या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारधनातून महाराष्ट्राचं हे सांस्कृतिक वैभव जपण्याचा हा छोटासा प्रयत्न श्री गुरुदेव संस्कार केंद्र सुरक्षा नगर येथील विद्यार्थ्यांनी श्री गुरुदेव आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दिला आहे. हा आध्यात्मिक, सांस्कृतिक तसंच धार्मिक प्रवास येणाऱ्या पुढील पिढीपर्यंत पोहोचून धर्मसंस्कृती व राष्ट्र निर्माणाकरता या संस्कार वारीचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी श्री गुरुदेव संस्कार केंद्रातून निघून हा पालखी सोहळा शहरातील विविध परिसरात या पालखी सोहळ्याचा समारोप करत आपलं गावच मंदिर करण्याचा या चिमुकल्यांचा संकल्प होता. श्री गुरुदेव पादुकांचं पूजन होऊन या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. श्री कन्याका माता मंदिर इथं दर्शन होऊन श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, त्याचप्रमाणे श्री संत गजानन महाराज मंदिर, भद्रनाथ मंदिर, भवानी माता मंदिर असं दर्शन करत नगर परिषद इथं पालखीला विसावा देण्यात आला. नगर परिषद भद्रावती इथं श्री गुरुदेव आषाढी एकादशी पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं. नगर परिषद भद्रावतीच्या वतीनं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पदन्यास, अभंग, त्याचप्रमाणे भारूड सादरीकरणातून सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. पालखीच्या पुढील प्रवासात श्री संत झिंगूजी महाराज मठ इथं पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालखी असंख्य भाविक व भक्ती व नामघोषात मार्गक्रमण करत गुरुनगर इथं प्रवेश करताच गुरुनगर येथील सर्व नगरवासियांच्या प्रचंड उपस्थितीत पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी नगरवासियांनी व नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता. घरासमोर रांगोळ्या, झेंडा, पताक याप्रमाणे प्रत्येक परिवाराच्या घरासमोर बॅनर लावून श्री गुरुदेव पालखीचं स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्यात सुमारे 700 ते 800 वारकरी सहभागी झाले. महिला व पुरुषांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेतल्यानं संपूर्ण परिसरात पंढरीचं दर्शन घडत असल्याची अनुभूती झाली.